सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरसीबीचा 42 धावांनी लाजिरवाणा पराभव। गुणतालिकेमध्ये मोठी उलटफेर, बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर घसरली। उद्या रेल्वेच्या 2 मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। वाशी ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा बंद राहणार, तर पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक असून उद्या सेवा सुरळीत राहणार। लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद 335 कोटी 70 लाखांचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवला। आदिवासी विकास खात्याचा निधी दर महिन्याला वळवला जाणार, सूत्रांची माहिती। खासदार सुनील तटकरे यांच्याकडून महाड रायगड रस्त्याची पाहणी, कामात दिरंगाई करण्यास प्रतिदिन दंड लावण्याच्या सूचना। बोगस शालार्थ आयडी प्रकरणात आणखी एक अधिकाऱ्याला अटक। माजी उपसंचालक वैशाली जामदार यांना अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 29 तारखेला परभणी दौऱ्यावर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला राहणार उपस्थित। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपालांचं मोठं नुकसान। शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत भाजपाला धक्का। भाजपाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेत प्रवेश करणार। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्तांची निर्णायक भूमिका। गोव्याला पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। साऊथ आणि नॉर्थ गोव्यात जोरदार पाऊस बरसणार। किनारपट्टी भागात न जाण्याच्या नागरिकांना सूचना। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97 लाखांची रोकड जप्त। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाची कारवाई। रक्कम हवालाची असल्याची माहिती। बीडच्या पवनचक्की गोळीबार प्रकरणातील चोरटे दरवाजा तोडताना सीसीटीव्हीमध्ये कैद। सुरक्षा रक्षकाने चोरट्यांवर केला होता गोळीबार। गोळीबारात 1 चोरट्याचा मृत्यू। बुलढाण्यात दिव्यांग ग्रामसेवकाला मारहाण। घरकुल योजनेचा सर्व्हे करताना मारहाण आणि शिवीगाळ। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।